आज आपण बनवूया अंड्याचं कालवण। त्याच्याकरता मी 5 अंडी उकडून घेतली आणि ती सोलून घेतली। बघा मी अशा प्रकारे अंडी कट करून घेतलेली आहे। अंड्याच्या भाजीला लागणारे साहित्य: आलं 10-12 लसूण पाकळ्या, खोबरा भाजून घेतला थोडा, आणि मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेली आहे। टोमॅटोची पण प्युरी करायची आहे। आता आपण याचं वाटण करून घेऊया। आलं 10 ते 12 लसूण पाकळ्या, खोबरा, मिरची आणि कोथिंबीर। कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता वाटण टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकू। आणि सर्व मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर आणि थोडासा गरम मसाला। आता आपण टोमॅटोची प्युरी पण टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। 2 मिनिटं आपण झाकण ठेवून मसाला वाफेवर शिजवून घेऊ। 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण मसाला फिरवून घेऊया। आणि वाटणाच्या भांड्यात मी पाणी घेतलं तर ते पाणी टाकून घेऊ। आता याला आपण एक उकळी काढून घेऊ। बघा आता आपली उकळी आलेली आहे। मसाला शिजलेला आहे। आता आपण त्यात अंडी टाकून घेऊया। खाण्याकरता अंडीचं कालवण तयार आहे।